ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल पिंपळे। पाहूया काही ठळक वृत्त। श्री गोविंद महाराज केंद्र पायवारी समिती दिंडी क्रमांक 43 यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही आषाढी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर पायवारीचे आयोजन करण्यात आले आहे। या दिंडीचे 49वे हे वर्ष आहे। आळंदी येथील गादीपती तथा दिंडी चालक विष्णू महाराज केंद्रे यांनी जामनेर तालुक्याचा 2 दिवसीय दौरा करून भाविकांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी जास्तीत जास्त वारकरी आणि भाविकांनी या पायवारीत सहभागी व्हावे असे आवाहन केले। जामनेर तालुक्यातील सुमारे 400 ते 500 वारकरी दरवर्षी या दिंडीत सहभागी होत असतात। ही आषाढी पायवारी मंगळवार दिनांक 7 जुलै 2026 रोजी आळंदीहून मार्गस्थ होणार असून 29 जुलै 2026 पर्यंत पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनाचा सोहळा पार पडणार आहे। विठ्ठल नामाच्या अखंड गजरात आणि भक्तिमय वातावरणात ही पायवारी पार पडणार आहे। होय होय वारकरी पाहे पाहेरी पंढरी अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे वरीन तिनी लोक अखिलकोट ब्रह्मांडचालक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने अनुग्रह तुकोबर आदिपुरुष सर्व संत महात्म्याच्या कृपेने त्यागमूर्ती गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या आशीर्वादाने दिंडी क्रमांक 43च्या वतीने यावर्षी माऊलीचा पालखी सोहळा 8 जुलै हा प्रस्थान होणार आहे। 29 जुलैपर्यंत प्रस्थान होणार आहे। तरी सर्व भाविकांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी माऊलीचा पालखी सोहळा एकदा आयुष्यामध्ये पादो पवित्र वेदितेत यात्रा तुकोबराय सांगतात, जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय हातपाय चांगले तोपर्यंत आपण वारीचा आनंद घ्यावा ही तुम्हाला विनंती असेल। आणि जगामधील एक आश्चर्य असेल की ज्या वारीला कोणाला निमंत्रण नाही, कोणाला फोन नाही, कोणाला मेसेज नाही, जगातील एकमेव अशी वारी आहे की त्या वारीमध्ये सकळाशी येते आहे अधिकार, सर्वाला अधिकार आहे। प्रत्येक जाती प्रत्येक धर्मांच्या लोकांना एकच असं साधन ते म्हणजे वारी। तर सर्वांना विनंती करतो गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय संस्था दिंडी क्रमांक 43च्या वतीने यावर्षी सर्वांनी दिंडीमध्ये यावं, आत्मसुखाचा आणि आत्मउद्धाराचा आनंद घ्यावा हीच तुम्हाला माऊलीचरणी प्रार्थना, गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय बाबांचरणी प्रार्थना। रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण। जामनेर तालुका आणि फतेपूर परिसरातील जे भाविक भक्त आपल्या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि इथे यांच्या व्यतिरिक्त आता जे नवीन भाविक भक्त येतील त्यांना आपण काय आवाहन करू इच्छितात? आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे। या ठिकाणी पंढरपूरची वारीचं विशेष महत्त्व सांगत असताना मी पहिलं निमंत्रण देईल आणि गुरुवर्य श्री हबप गोविंद महाराज केंद्रीय संस्था दिंडी क्रमांक 43च्या वतीने मी आपल्या सर्व भाविकांना एक आव्हान करेल। युवलेशे रोपला वेले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी मोगरा फुलला गेली। 49 वर्षाची अखंड माऊलीच्या सोहळ्यामध्ये सर्वात मोठी दिंडी म्हणजे दिंडी नाव लौकिक आहे। त्या दिंडीच्या वतीने यावर्षी मी सर्वाला निमंत्रण देत असताना आवाहन करत असताना यावर्षी तुम्हाला प्रश्न विचारला। फतेपूर परिसर जामनेर तालुका जिल्हा जळगावच्या वतीने या ठिकाणी आमचे पारमार्थिक प्रेमी गेले अनेक वर्षापासून आम्ही विद्यार्थी अवस्थेत होतो त्याच्या अगोदर गुरुवर्य महाराजांचे कृपांचे शिष्य श्री भगवान शेठ त्या समवेत महाजन त्या समवेत या ठिकाणी काशीनाथ शेठ वाघ आणि विशेष या ठिकाणी गेली दिंडीला सूर्य उगवल्यानंतर सर्व जग नमस्कार करतोय। पण प्रारंभिक अवस्थेमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थिती आपल्या भागातील वारकऱ्यांची होती। आपल्या भागातील लोकांना शेगावचा सोहळा सोडून मुक्ताबाईचा सोहळा सोडून इतर सोहळे मला वाटते कमी माहिती होते। आणि त्या वेळामध्ये आमचे पारमार्थिक प्रेमी आपल्या फतेपूरमध्ये प्रगतशील व्यापारी प्रसिद्ध व्यापारी आणि शेठ जैन त्यांचा जैन परिवार पूर्ण बंधू त्यांनी अतिशय तेव्हापासून सहकारी एक तंबू असेल, एक गव्हाची एखादं पोता असेल, आर्थिक असेल त्या समेत तेव्हापासून या ठिकाणी सहकार्य आणि माझ्या समवेत गुरुवारी केंद्रीय महाराज संस्थांचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध कीर्तनकार लखन महाराज पाटील आहेत। त्या समेत विनर हॉस्पिटल ते डॉक्टरसुद्धा अनेक आपल्या भागातील वारकरी या ठिकाणी येतात। एक मला या भागातलं भूषण वाटतं, तुकोबराय सांगतात एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत। आपल्याला जरी वारीला नाही येता आलं पण जे वारीत चालतात त्यांना जी मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा या भागातून या ठिकाणी काही शेठ मंडळी दानशूर मंडळी गुरुवारी केंद्रीय महाराज संस्थांना देतात। ही विशेष मला आपल्या भागातील नवल वाटतं। दुसरं एक या ठिकाणी आहे आपल्या भागातील प्रतिकूल अनुकूल सर्वांच्या जीवनामध्ये असते। काही गरीब वारकरी आहेत ते सुद्धा आनंदानं इतकी श्रद्धा बघितली मी की महाराष्ट्रभर फिरतोय पण आपल्या भागातली श्रद्धा इतकी श्रद्धा आहे की माऊलीचा सोहळा आला की सर्व कामं बाजूला सोडून
या ठिकाणी प्रत्येकाच्या मनामध्ये एकच इच्छा असते की मी केव्हा पंढरपूरला जाईल, आळंदीची वारी करण्याकरता मी आळंदीमध्ये कधी सामील होईल, इतकी दृढ भावना आपल्या परिसरातील वारकऱ्यांची आणि विशेष दिंडी क्रमांक 43 यांची आहे. आणि आपल्या परिसरातून जवळजवळ 400, 450, 500 वारकरी दिंडी क्रमांक 43मध्ये सामील होत आहेत. महिला पुरुष मंडळ, ज्या लहान लहान मुलं आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपले आई वडील, कारण त्याही मुलाला परंपरा चालावी मग ते सुद्धा वारीमध्ये सामील होतात. ही वेगळं कौतुक मला वाटतं. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.